नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एम्पायर बिल्डरमध्ये. आजपासून आपण सुरू करत आहोत एक नवीन सिरीज 121 दिवस 121 बिझनेस आयडियाज. मित्रांनो, यामध्ये मी तुम्हाला असे घरगुती बिझनेस आणि असे सोपे सरळ बिझनेस सांगणार आहे की ते कोणीही सहज करू शकतं. आपल्याला जर आपलं एम्पायर उभं करायचं आहे तर आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आणि स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे आणि तो करावाच लागेल. कारण एका जॉबमध्ये तुम्हाला लिमिटेशन्स असतात आणि आपल्याला लिमिटेड काम करायचं नाही. आपल्याला उभं करायचं एम्पायर, आपलं स्वतःचं साम्राज्य. त्यासाठी चला बघूयात आज डे 1ला आपण कुठला आयडिया घेऊन आलो आहे. मित्रांनो, आपण बनवू आज घरगुती मसाल्यांचा बिझनेसबद्दल चर्चा करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आजकाल पॅकिंगचे जे मसाले भेटतात त्यात अत्यंत भेसळ असते, अत्यंत लोकांनी मिक्स केलेलं असतं. त्यामुळे आजकाल लोक घरगुती मसाल्यांना जास्त प्राधान्य देतात. आता घरगुती मसाला बनवायचा म्हटल्यावर सगळ्यात पहिले प्रश्न येतो तो रॉ मटेरियलचा. रॉ मटेरियल कुठून आणायचं? तर लातूर, नगर, नाशिक अशा काही मार्केटमध्ये तुम्हाला चांगल्या दर्जाची मिरची मसाला भेटू शकतो. तिथून तुम्ही मसाले खरेदी करायचे. मित्रांनो, रॉ मटेरियल तिथून आणायचं. आता आपल्याला सगळ्यात पहिले मसाल्याचा बिझनेस करण्यासाठी लागणार आहे FSSAIचं लायसन्स. ते लायसन्स सोप्या पद्धतीने ऑनलाईनसुद्धा काढून मिळतं किंवा तुम्ही एखाद्या सायबर कॅफेवाल्याला सांगूनसुद्धा काढून घेऊ शकतात. FSSAIचं लायसन्स कुणालाही सहजरित्या मिळून जातं, त्यामुळे तेही डोक्याला हेडेक नाही. आता तिसरी गोष्ट, तुम्हाला मसाल्याची रेसिपी. तर मसाल्याची रेसिपी जास्त किचकट करत बसायची नाही मित्रांनो. जी तुमची आजी किंवा आई घरी मसाला बनवते तो दर्जेदार कडक महाराष्ट्रीयन मसालाच आपल्याला बनायचा आहे. कारण महाराष्ट्रासारखा मसाला जगात कुठेच बनत नाही. आपला मालवणी मसाल्याला आणि आपल्या मसाल्याला खास मागणी असते, त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रीयन मसालाच वापरायचा आहे. मित्रांनो, आता मसाला विकायचा इथपर्यंत, तयार करायचा इथपर्यंत आपण आलो. पण मित्रांनो, आपल्याला मसाला असाच नाही विकायचा, तर त्याला पॅकिंग करायचं आहे. मग सध्या पॅकिंगच्या जास्त भानगडीत न जाता साधारण ट्रान्सपरंट पिशवीमध्ये जरी पॅक केला, फक्त तुम्हाला तुमच्या ब्रँडचं एक स्टिकर बनवून घ्यायचं. जसं अस्सल मराठी मसाले किंवा मराठमोळा मसाला किंवा काकूंचा मसाला, आजींचा मसाला, असं काहीतरी ब्रँडचं नाव फिक्स करून तुम्ही ते बनवू शकता. त्याचे स्टिकर बनवून त्याच्यावर चिटकवू शकता. मित्रांनो, आता तुम्हाला पॅकिंगसाठी लागणार आहे एक सिलिंग मशीन, जी 1500 ते 2000 रुपयात मार्केटमध्ये सहज मिळून जाते. त्या सिलिंग मशीनमुळे काय होणार आहे मित्रांनो, तुमची पॅकिंग एकदम आकर्षक दिसणार आहे आणि चांगली होणार आहे. तर एक सिलिंग मशीन आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे तुमची एकूण गुंतवणूक होणार आहे मित्रांनो जास्तीत जास्त 10,000 रुपये. जर तुम्ही 10 किलो मसाल्याचा आयटम आणले तर 10,000 रुपयाच्या आसपास तुमची गुंतवणूक होणार आहे. आणि तुम्ही आता आपण बोलूयात नफ्याबद्दल. मित्रांनो, या व्यवसायात किती नफा आहे आता मी तुम्हाला एक कॅल्क्युलेशन सांगतो. जर तुम्हाला मसाला सर्व बनवून पडला 400 रुपये किलो, तर मार्केटमध्ये तो मसाला 800 ते 1000 रुपये किलोने विकतो. मित्रांनो, म्हणजे डायरेक्ट दुप्पट होणार आहे तुमचे पैसे. 50% जास्त नफा हा कुठल्याही व्यवसायात मिळत नाही. आता प्रश्न आला मित्रांनो की हा मसाला विकायचा कुठे? तर तुम्हाला सोपी पद्धत सांगतो. तुमच्या आसपासच्या कॉलनीत, आसपासच्या मार्केटमध्ये किंवा तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला, इंस्टाग्रामला, सोशल मीडियावरती तुम्ही ॲड करू शकता. मित्रांनो, आजकाल लोक एकमेकांशी समोरासमोर बोलण्यापेक्षा सोशल मीडियावर जास्त अट्रॅक्ट असतात. तर या सोशल मीडियाचा उपयोग फक्त टाईमपास करण्यासाठी न करता बिझनेससाठी करूयात. चला भेटूयात उद्या एका नवीन बिझनेस आयडियासह आपल्या डे 2मध्ये. जर तुम्हाला आजचा बिझनेस आयडिया आवडला असेल तर आमच्या बिझनेस एम्पायर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लिहा आय एम रेडी टू गो विथ युअर बिझनेस प्लॅन. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एक नवीन बिझनेस आयडियासह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.